गुड रोमांटिक नोट घेतली आणि त्याच्या बायकोला असं गोल गोल केलं आणि राईस मिलला चाललो आहे. कसं आहे माहिती नाही, बट खूप ऐकलं आहे राईस मिलचा. चला मग बघू. बाली गॉंग. ओ गॉंग. तर आता पेट्रोल भरायला आलो आहे. आता पेट्रोलला काय बोलतात? पेट्रोलाइट. पेट्रोलाइट. डिझेलला डेक्सलाइट. डिझेल टॅक्स लाईट. ओके. फर्निचर्स, वुड्स, कसले ना कसले दुकानं आहेतच प्रत्येक ठिकाणी रोडला. म्हणजे कुठलाच जागा अशी कोरी नाही आहे जिथे काही बनत नाही, काय शॉप्स नाही आहे. काही ना काही बघण्यासारखं आहेच. नथिंग बुद्धाचे क्रिएचर्स. हे सगळे वूड पासून बनवले. काही आहेत हे मातीचे आहेत I guess. आणि प्रत्येकाच्या घरासमोर ना एक असं पूजेचं हे ठेवलेलंच असतं जे तुम्ही खांब्याला बघू शकता. आता ओके, आता इथे तसं पूजा करून ठेवलं की त्यांचं घर सुरक्षित राहील म्हणून प्रत्येक घरोघरी कुठेही शॉपमध्ये ते ठेवतात. जे खांबाला तुम्हाला लागलेलं दिसतंय त्यात पूजा करून फुलं ठेवतात सेफ्टीसाठी. पाऊस चालू झाला. सकाळी खूप कडकडट ऊन होता आणि आता दुपारच्या वेळेस पाऊस सुरू झाला. म्हणजे हे आपल्या मुंबई सारखंच आहे. तर चला बरं झाला पाऊस गेलाय. आता राईस मिलला जायला काही हरकत नाही. फायनली आता राईस मिल जवळ येतोय हळूहळू. राईस टेरेस बाली इंडोनेशियामध्ये प्रसिद्ध आहेत. आकर्षक दृश्य आणि हिरवाईमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. येथील शेतकरी उपजाऊ जमीन आणि पाण्याचा उपयोग करून सुशोभित शेती करतात. टेगालगन गच्च्यांची विशेषता म्हणजे त्यांचे सुंदर पायऱ्या पायऱ्यांनी उतरणारे शेताचे बांधकाम जे मनमोहक दिसते. बालीच्या सांस्कृतिक परंपरेत या गच्च्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पर्यटकांनी हे स्थान जरूर भेट द्यावे कारण येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचेही दर्शन होते. कांची रे प्रीत मेरी सांची रुक जा न जा दिल तोड़ के हो. कांची रे प्रीत मेरी सांची रुक जा न जा दिल तोड़ के हो. तर अस्मिता आणि मी राईस टेरेस फिरत असतानाच आपल्याला या शेतीचे ओनर भेटले. ते जेवायला आले होते शेतावर. तर आम्ही अस्मिता आणि मी त्यांची विचारपूस करत होतो आणि त्यांच्या जेवणाचा आस्वाद घेत असताना आम्ही हे त्यांचे खायचे फ्रुट्स आहेत. इकडले ते आणतात शेतातले आहेत. मँगो स्टिक याला बोलतात. This is from sticky rice. स्टिंग. ओके. From sticky rice. दिस इज राईस. यू ओपन इट. Yes, this is Okay. from coconut mixed the banana sticky rice. Banana sticky rice. Okay. And what is this? They put something there too. Okay. Yeah. Put it. It's a ceremony. I put in. Okay. And putting in here and then for the. राईस Try, आणि केल्याचा Try. बनवलेला आहे. येस यू लाईक टू ट्राय इट. आणि हा फुल कुठला आहे? मँगोस्टीन. मँगोस्टीन आहे. आणि हा यांचा शेत आहे. त्या दोघांचा. दिस फार्म इज बिलॉंग्स टू यू राईट. तर आम्ही ट्राय करतोय त्यांचा राईस. व्हॉट यू कॉल दिस? Banta. Banta. Balinese cake is called the banta. This is from the leaf, the coconut. राईस अँड बनाना. Yeah. ओके. This is banana.
Oh, you see banana? ओके द इनसाइड इट्स बनाना. Yeah. ओके 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 ओके. Yeah, try. इकडली लोक खरंच खूप छान आहेत. फोर्सफुल्ली त्यांनी खेळायला लावले. खूप छान लोक आहेत इकडले. Balinese cake, yeah. And then, I'm sorry, and then the first, and then the pressure. ओके. Very sweet. Please, you eat. हाऊ टू इट Yeah. This part? Yeah. Yeah, the seed, not you eat the seed. Yeah. कसं लागतंय? Sweet, sweet, sour. Yes. Please, please. Can I have one? Yes, please. Totally different. We have there. You see the tree. याची झाड आहे तिकडे. Yeah. Tree. Yeah. Yes, please. व्हेरी टेस्टी. Yes. Sweet, sweet, sour. Yeah. छान लागतं. Yeah. Yeah. It's good. Romantic. Yeah. Where will we get more of this? Here? You Yeah. want? To buy. Yes. Okay. Nage मला. You take. Yeah. यांनी यांच्या शेतावरच्या झाडावरच आणलाय Okay. ताजे फ्रूट घ्यायला. Yeah. ओके. Maybe and then. हा I see. रिअली खूप भारी फ्रूट आहे. खूप म्हणजे खूप आपल्याकडे असं भेटणारच नाही. टेस्टला पण खूप भारी आहे. Hello, come. इकडे 10,000ला 2 देत आहेत. 10,000 म्हणजे कमी कॉस्ट आहे त्यांची करन्सीमध्ये. आपल्या करन्सीमध्ये होत तर अराउंड 100 रुपये. 100 पर्यंत. Wait moment, yeah. I take bamboo. ओके. Yes, wait. हे आहे का तुझं? काय केलं माहितीये, त्याला मी पैसे दिले ना, तर त्याने ती नोट घेतली आणि त्याच्या बायकोला असं गोल गोल केलं आणि दिली. आणि ती बायको बघून अशी स्माइल करायला लागली. हो इकडले लोक खूप धर्म मानणार आहेत रिच्युअल्स आणि खूप पोलाइट आहेत. खूप पोलाइट आहेत. नंतर त्याने मला टाटा केला. त्याला खूप खुश झाला तो जेव्हा त्याला पैसे दिले मी. हो बायकोमुळे लक्ष मिळाली. त्यांनी आम्हाला खूप सारे फ्रुट्स पण दिले म्हणून त्याला काहीतरी दिलं. तर अशी होती आजची राईस टेरेस उबूदमधील शेतकऱ्याच्या भेटीची गोष्ट. शेतकरी आणि त्याच्या पत्नीने आपले अन्न आणि शेतातील फळं दिली, तसेच त्याच्या आयुष्याचे अनुभव सांगितले. शेतकऱ्याने त्याच्या लहान शेतात किती मोठं जग आहे हे आम्हाला सांगितले आणि जीवनात पैसाच नाही तर माणसंही कमवता येतात याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. चला तर मग आता आपण इकडून निघूया हॉटेलकडे आणि डिनर करूया. बायकोने आज जर्मन रेस्टॉरंटला आणलं आहे. काय मागवला? बोलोनीज पास्ता. आणि हे काय? हे फिश अँड चिप्स आहे, त्यात पिंपलिया फिश. ओके. दिस इज अ जर्मन रेस्टॉरंट आणि हा सी स्टेज बालीची. टेस्ट एक नंबर आहे. पण बायको मी हे काय मागवलंय? हे आपण चिकन शिन्स्टेल विथ चिकन सॉसेजेस. ही एक जर्मन डिश आहे. त्यामध्ये चिकनचे पीसेस आहेत, हे सॉसेजेस आहेत आणि एक प्रकारचा त्यांनी सॉस दिला त्याच्यासोबत खायला. बाकी सलाड आहे आणि फ्रेंच फ्राईज. दिसते चांगले. चल बघू कसं आहे. काय खातोय आपण? जर्मन चिकनचं काहीतरी आहे. चिकनचा पीस आहे आणि त्याच्यात आपण जर्मन सॉसेस टाकतो त्यांचं. प्रवासाच्या माध्यमातून आपण नवीन गोष्टी शिकतो, आपल्यातील आत्मविश्वासही वाढतो आणि आपले आयुष्य समृद्ध होतं. त्यामुळे या छोट्या आयुष्यात जितकं शक्य असेल तितकं प्रवास करा आणि जीवनाचा आनंद लुटा. धन्यवाद.